हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षा PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, PSI, STI, ASO प्रीलियम क्वेश्चन पेपर 2011चे आपल्या बघून झालेले आहेत. तसेच PSI 2012ची क्वेश्चन पेपर आपण आपली बघून झालेली आहे. तुम्ही ते लेक्चर बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे आणि किती प्रश्न रिपीट झालेले आहे, तुमचं या PIQ सिरीजमधून ते पॉईंट नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला MPSC नोट्स अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. MPSC एस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला या क्वेश्चन पेपरची PDF पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला भेट देऊ शकता. टेलिग्राम चॅनलवर PDF टाकलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. मित्रांनो, 1 ते 20 पर्यंतचे क्वेश्चन आहे मॅथ रिडिंगचे आहे आणि ते क्वेश्चन आपण लास्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आता आपण सायन्सचे क्वेश्चन बघूया. तर पहिला प्रश्न, मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे व क्लोरीनची संयुजा 1 आहे. तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र काय आहे? तर मित्रांनो, मॅग्नेशियमची संयुजा जर 2 असेल व क्लोरीनची जर 1 असेल तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र काय असेल? तर ते MgCl2 असे असेल. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर 60 वॅटचा विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्रोता जोडला तर त्यामधून वाहणारी विद्युतधारा किती असेल? तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? तर 0.2727 अँगस्ट्रॉम. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? तर ऑप्शन आहे अष्टकाचे तत्व, मूलद्रव्याचे अणुअंक, थर्ड मूलद्रव्याचे अणुवस्तुमान, फोर्थ आहे मूलद्रव्याचे त्रिकांचे अस्तित्व. तर मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल हे कशावर आधारित आहे? तर ते मूलद्रव्यांचे अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट्स. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वारंवारतेचे SI एकक काय आहे? म्हणजे फ्रिक्वेन्सीचे एकक काय आहे ते विचारलेलं आहे. तर मित्रांनो, फ्रिक्वेन्सीचे एकक काय आहे? तर ते हर्ट्स आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. फ्रिक्वेन्सी ही हर्ट्समध्ये मोजली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो तर त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन आहे उत्प्रेरक, अभिक्रियाकारक, उत्पादिते आणि चौथा आहे यापैकी नाही. तर मित्रांनो, जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्षपणे भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळेच रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, तर मित्रांनो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला कॅटलिस्ट म्हटलं जातं म्हणजे उत्प्रेरक. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोखंडाची गजणे ही टिंबटिंब अभिक्रिया आहे. तर ऑप्शन आहे मंदगती, जलदगती, उष्माग्राही आणि जलदगती व उष्माग्राही. तर मित्रांनो, लोखंडाची गजणे ही मंदगती आहे, मंद अभिक्रिया आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हा लैंगिकरित्या पारशीत होणारा रोग नाही. तर ऑप्शन आहे गोनोरिया, सेकंड चिकनगुनिया, थर्ड सिपिलिस, फोर्थ आहे कॅक्राइड. तर मित्रांनो, यापैकी कोणता आजार हा लैंगिकरित्या पाश्रित होणारा नाही आहे? तर तो आहे चिकनगुनिया. तर चिकनगुनिया हा आजार कशामुळे होतो? तर तो डासांमुळे होतो. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक मोल पदार्थ म्हणजे किती रेणू? तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? तर एक मोल म्हणजे 6.022 × 10⁻23. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहे? तर मित्रांनो, मुळा, गाजर, बीट या द्विवार्षिक म्हणजे बायनिमियल्स या वनस्पती आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, PC हे नाव कोणत्या शास्त्रज्ञांनी प्रथम वापरात आणले? तर ऑप्शन आहे जगदीशचंद्र बोस, कॅमिलो गोल्गी, थर्ड रॉबर्ट हुक, फोर्थ रॉबर्ट ब्राउन. तर मित्रांनो, PC हे नाव कोणत्या शास्त्रज्ञांनी प्रथम वापरात आणले होते? तर ते रॉबर्ट हुक यांनी आणलेले होते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या आवृत्ती आढळतात? तर ऑप्शन आहे दृढ, पृष्ठभागीय, स्थूलकोन आणि हरी. तर मित्रांनो, बियांच्या कडक कवचामध्ये दृढ ऊती आढळतात. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय? तर ऑप्शन आहे म्युकर, पेनिसिलियम, थर्ड स्पायरोगायरा, फोर्थ आहे सूर्यफूल. तर मित्रांनो, पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय आहे? अपुष्प असणाऱ्या म्हणजे ज्याला फुलं येत नाही ते. तर शैवाल या वनस्पतीचे नाव काय आहे? तर ते स्पायरोगायरा आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर याचं उत्तर आहे 97,000. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्ष किरण किंवा किरणोत्सर्जी पदार्थ
ज्यांच्या सहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला टिंबटिंब म्हणतात. तर ऑप्शन आहे प्रारणमिती, सेकंड प्रारण अपार्यता, थर्ड रेडिओ दूरलेखन, फोर्थ आहे किरणोपचार पद्धती. तर मित्रांनो, क्षकिरण किंवा किरणोत्सारी पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोगावर म्हणजे कॅन्सरवर उपचार करण्याच्या पद्धतीला काय म्हटले जाते, तर त्याला किरणोपचार पद्धती म्हणजे रेडिओथेरपी म्हटले जाते. तर ऑप्शन फोर्थ आहे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल किती आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे 5 मीटर पर सेकंद. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे.